नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा गुरूंना समर्पित आहे. गुरुवारी प्रत्येक जण न चुकता गुरूंची पूजा अर्चा सेवा करत असतो. आता गुरु म्हणजे तुम्ही या दिवशी दत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, गजानन महाराजांची सेवा करू शकतात. यासोबत तुमचे जेही गुरु आहे त्या गुरूंची सेवा करू शकतात. जीवनामध्ये आम्हाला कोणतीच गोष्ट आमच्या मनासारखी घडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला काही ना काही अडचण निर्माण होते किंवा ती गोष्ट जी आहे ती पूर्ण होत नाही. ती गोष्ट होण्याआधीच खूप साऱ्या अडचणी आमच्या जीवनात येतात. मग हे अगदी साध्या आणि सोप्या सेवा तुम्ही गुरुवारी सुरू करा. निश्चित तुम्हाला लवकरात लवकर याचा अनुभव 100%. काय करायचं, तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तामनात ठेवा. गुरुवारी न चुकता शुद्ध जल यासोबत पंचामृत अर्पण करा. यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा. त्यानंतर ताम्रातून मूर्ती काढा, स्वच्छ पुसा, देवघरात ठेवा. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर अवश्य लावा. नंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. यासोबत तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तो फोटो स्वच्छ पुसा, त्याला केशर लावा. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी मिठाई, पिवळा हार अर्पण करा आणि मनुका किसमिस जे आहे त्याचा नैवेद्य न चुकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर तिसरा उपाय, या दिवशी तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा आहे, कोणतंच काम पूर्ण होत नाही किंवा जी लक्ष्मी आहे ती राहतच नाही, तर तुम्ही काय करायचं, यासाठी जो तुमचा उंबरठा आहे त्याचं हळदीचं लेपन तुम्हाला न चुकता गुरुवारी करायचं आहे. त्यानंतर आर्थिक चणचण खूप आहे, यासाठी तुम्हाला गुरुवारी न चुकता थोडंसं कच्चं दूध घ्यायचं, त्यात किंचित हळद टाकायची आणि ते तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणत तुळशीला अर्पण करायचं. याने आर्थिक चणचण दूर होते. यासोबत घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदावी यासाठी एक तुपाचा दिवा घ्यायचा, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, फुलवात टाकायची, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि संध्याकाळी न चुकता तो तुम्हाला तुळशीच्या जवळ लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 5, 7, 11 वेळा जप करायचा आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त राहते, घरात सुख शांती समृद्धी नांदते. यासोबत तुम्ही गुरुवारी न चुकता श्री स्वामी चरित्र सारामृताचं रोज 3 अध्याय वाचायचे आहे. यासोबत एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. याने सुद्धा आपलं मन स्थिर होईल. आपल्याला जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा 100% भेटेल. शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा वाचू शकतात. तुमच्या आजूबाजूला जर केंद्र असेल तर न चुकता गुरुवारी आवर्जून आरतीला जा. तिथे जाऊन एखादी सेवा करता आली, जसं तुम्हाला केंद्र झाडता आलं किंवा तिथले भांडे घासता आले किंवा चप्पल वगैरे नीट लावता आलं किंवा कोणतीही तुम्हाला सेवा करता आली, अवश्य करावं. याने सुद्धा आपलं नशीब बदलतं. अतिशय साध्या सोप्या सेवा आहे. गुरुवारी अवश्य करून बघावा. निश्चित स्वामी महाराज तुमच्या ज्याही इच्छा आहे त्या पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.